साईज छोटी लागते पण साईज बघा रेपटीची बघा. आता आपल्या थोडंसं खालीमध्ये आले लाटा बघा पाठी म्हणून कशा आहेत. नमस्कार म्हणली तर मी सुनील बडी SPD ब्लॉगमध्ये पुन्हा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. त्यामध्ये आपली एक जाळी पाळून झालेली आहे. आपल्या पहिल्या जाळीमध्ये एक सुद्धा शेवण नाही बघा भेटला तर दुसरी जाळी आलेली आहे. आणि आपण आज खोल समुद्रामध्ये आलेलो जवळजवळ 8 ते 9 वाव एवढा आपण खोल समुद्रामध्ये आज आलेलो आहोत. तर तुम्हाला आज शेवण मासे करण्यासाठी आज आलेलो आहोत. तर बघूया जे काय भेटेल नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न असेल. पहिली जाळी पाळून झाली त्याच्यामध्ये काय आला आहे नाही. आता दुसरी जाळी पाळायला सुरुवात केलेली आहे. चला व्हिडिओमध्ये कंट्रोल जे काय भेटेल तर नक्की तुम्हाला दाखवायचा प्रयत्न असेल. बघा आज आपण भरपूर खोल समुद्रामध्ये आज आलेलो आहोत. आणि बघा इथून तुम्हाला किनारसुद्धा दिसणार नाही कारण आपण 8 ते 9 वाव खोल समुद्रामध्ये आता आलेलो आहोत. इथं तुम्हाला थोड्या प्रमाणात होड्या दिसत असतील. हा धोकासुद्धा आहे. आपल्या जाळे आलेले आहे पुढली. बघा आपल्या 3 जाळे पाळून झाल्यात. अजून सुद्धा एक सुद्धा शेवण नाही बघा भेटला. आणि एक केरोली बघितलं 1 नंबर साईजची केरोली आली. मोठ्या साईजची केरोली आली एक. आणि बाकीचं काय मावळा पण काय लागत नाही बघा. जास्त प्रमाणात छोट्याच केरोली आहेत. बाकीचा मावळा पण काय लागत नाही. कसं केरोली आहे बघा. कुर्ली मस्त मोठ्या साईजची एकच केरो लागलेली. बाकी सगळं छोट्या साईजचं लागतं बघा. 4थ्या जाळीमध्ये आपलं एक शेवण आलाय बघा. 2 नंबर पीस आलाय 4थ्या जाळीमध्ये. कर म्हणजे आपल्या 4 जाळी पाळून झाल्यात आणि 4थ्या जाळीमध्ये आपला पहिला शेवण लागलाय. पहिला शेवण आजचा आपला 4थ्या जाळीमध्ये लागला आहे. म्हणून आपले भरपूर सारे जाळे पाळायच्या बाकी आहेत. चला तर बघूया तर त्या जाळीमध्ये कशाप्रकारे शेवण लागतो नक्की तुम्हाला बघा भेटतीलच. तर व्हिडिओ न स्किप करताना बघा कारण शेवटी मासे माझ्या नशिबाचा केला. जेवढं आपलं नशिबात असतं मासे मिळत असतं. आपण खोल समुद्रामध्ये आलो आणि आज मावळा सुद्धा कमी लागते. मावळा लागेल तेवढा तुम्ही दाखवायचा प्रयत्न करतोय कारण पूर्ण दाखवायला गेलं तर तुला भरपूर मोठी व्हिडिओ होईल जाईल. त्यामुळे आपण जेवढं जसं मावळ्या कसं आपण व्हिडिओ दाखवत असतो. बघा 5व्या जाळीमधला पहिला शेवण आला आहे. सर्व साईज छोटी लागते पण केरळात लागतो बघा. एक छोटे आहे पण केरळाची. बघा आपल्या 5व्या जाळीमध्ये 2 शेवण आले होते. आता तुम्ही टाकून घेऊया. कुर्ली आली होती बघा मस्त भरलेली कुर्ली आहे. 2 शेवण आले होते बघा तेच टाकून घेऊया. आपले 2 जाळी अजून पाळायचे बाकी आहे. त्या जाळीमध्ये बघूया तर किती शेवण असणार ते.
झोपायला आलेला आलाय. शेवटच्या जाळीमधला पहिला शेवण. काय म्हटलं आपल्या जाळ्या पाळून झाल्यात. आपल्या शेवटच्या जाळीमध्ये 2 शेवण आलेत. नंतर तुम्हाला दाखवतो किती शेवण आहेत ते आपल्याला. आणि आपल्या शेवटच्या जाळीमध्ये एक रेपटी बघा कसली आलेली आहे. 1 नंबर साईज रेपटी. साईज बघा जिवंतच आहे. हे बघा कशी रेपटी आहे बघा. साईज बघा रेपटीची 1 नंबर साईज रेपटी. तर म्हटलं आपल्या तेवढीच आपल्या खाडीच्या दिशेने चाललेले आहे. आपल्या 7 ते 8 जाळ्या होत्या त्या पालवल्या आणि आपल्या जवळच आपले जाळ्या घेऊन आपले खाडीमध्ये चालले जातात. मग आपल्या खाडीत जाण्यासाठी जवळजवळ आपल्याला 1 तासाची रनिंग असणार आहे कंटिन्यू. आणि आपल्याला होता तो शेवून तुम्हाला दाखवतो आज. या बघा आपल्या होतं ते आजच्या शेवून 6 शेवून होत्या. 8 जाळी पालवल्या त्यामध्ये 6 शेवून होत्या बघा. त्या तुम्हाला ते दिसतात. आणि केरवल्या सुद्धा आपल्या साईज छोटी आहे बघा. जास्त प्रमाणात छोट्या साईजच्याच केरवळ लागलेल्या आहेत. सर्व भरलेल्या आपण केरवळ्या घेतलेल्या आहेत. आणि एक मोठ्या साईजची केरवळ लागली होती बघा. ती साईज बघा. आणि रेपटी बघा कसली लागली. 1 नंबर साईज रेपटी होय. हाच आपला मावळा होता. आणि इकडे ते मावळा गोमेरी एकरू हाच आपला आजचा मावळा बघा. मावळा सुद्धा आज कमी लागलेला आहे बघा. आता आपल्या तेवढीचं खाडीमध्ये आले. लाटा बघा पाठीमागून कशा आहेत. लाटा बघा कशा येतात. आणि खाडीचं पाणी सुद्धा आटलेलं आहे. शिजली बघ कशी मेहनत असते. आता बघा शेतात पाठीमागून. आणि आजूबाजून बघायला तर दगड दिसतात तुम्हाला. जरा होळी इकडे तिकडे गेली लगेच होळीला इजा होण्याची शक्यता आहे. तर म्हणजे आपल्या होळी आपल्या खाडीमध्ये आलेलं आहे. आणि आता आपल्या ज्या होळीचे जाळे आहेत ते सर्व आता आपल्याला नीट गोळा करून ठेवायचे आपल्याला. आता पण आपल्या होळी आता खाली करायची आहे. तर आता होळी खाली करून घेऊया.